कोस्टल रोडच्या टनेलमध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी अचानकपणे आग लागल्याची घटना घडलेली आहे आणि आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे इथे लोकांमध्ये घबराहट पसरलेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे ट्रॅफिक जाम झाल्यामुळे पुढे कुठलीच गाडी जाऊ शकत नाहीये। ज्या साऊथबाउंड गाड्या होत्या त्या पूर्णपणे या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला असल्यामुळे त्या पुढे जाऊ शकत नाहीयेत। इथल्या लोकांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, जाणून घेण्याचा प्रयत्न केला। लोकांचं म्हणणं आहे की काही गाड्यांमध्ये 2-3 गाड्यांमध्ये स्फोट झालेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आगीचा भडका उडाला। टनेल कोस्टल रोडचं टनेल जे पूर्णपणे बंद आहे, सुसज्ज आहे, खरं तर आपत्कालीन यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे, परंतु तरीही आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांमध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। आग विझवण्यासाठी आता पूर्णपणे ट्रॅफिक पोलीस असेल, कोस्टल रोडची जी मेंटेनन्स स्टाफ असेल, हे सगळे आता या ठिकाणी जमलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे। परंतु या स्फोटामुळे लोकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पाहायला मिळालं आणि जागच्या जागी ज्या साऊथबाउंडला गाड्या होत्या त्या यू टर्न घेऊन आपण बघू शकतो आता पुन्हा एकदा नॉर्थबाउंडच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तत्पूर्वी आपण बघू शकतो की इथली जी लोक आहेत, जे प्रवास करतायत, जे प्रवासी आहेत, त्यांनी स्वतःहून कुठेतरी लोकांना सूचना देण्याचा प्रयत्न केला। आपण बघू शकतो या कोस्टलमध्ये मोठमोठे स्पीकर्स लावण्यात आलेले आहेत, आपत्कालीन यंत्रणा आहे, परंतु इतकी मोठी आग लागल्यानंतरही आपल्याला कुठल्याच पद्धतीने स्पष्टपणे सूचना नागरिकांना या ठिकाणी मिळताना दिसत नाहीये। आता कुठेतरी साधारण 10-15 मिनिटांनंतर सूचना सुरू झालेली आहे। स्पीकरवरती आपल्याला सूचना ज्या मिळत आहेत त्या ऐकायला येत आहेत। कृपटन घ्या अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत या सध्या प्रशासनाकडनं, यंत्रणेकडनं आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि एकीकडे बचाव कार्य सुरू आहे, मात्र दुसरीकडे कुठेतरी आपल्याला लोकांमधली ही जी मोठ्या प्रमाणात घबराहट आहे ही सुद्धा पाहायला मिळते। परंतु कोस्टल रोड जो अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्या कोस्टल रोडमध्ये जर अचानकपणे अशा पद्धतीनं आग लागली तर लोकांमध्ये त्याचे काय परिणाम होऊ शकतात। लोक अक्षरशः जीव मुठीत घेऊन या ठिकाणी पळताना आम्ही पाहिले, गाड्या जागच्या जागी युटर्न घेताना आम्ही पाहिल्या, परंतु आता आम्ही पाहतोय कुठेतरी फायर ब्रिगेडची गाडी येताना दिसतेय। इथे बाहेर पडण्यासाठी कुठलाही पर्याय सध्या उपलब्ध नाहीये। आगेवरती अजून पूर्णपणे नियंत्रण आलेलं नाहीये, गाड्यांचा काही स्फोट झालेला सांगितलं जातंय, पण अर्थात या ठिकाणी जी मदत कार्यासाठी यंत्रणा तात्काळ पोहोचणं गरजेचं आहे ती काही पोहोचताना दिसत नाहीये। जवळपास 15 मिनिटं उलटून गेलेले आहेत। लोक स्वतःहून यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत। पूर्णपणे ट्रॅफिक कंजेशन झालेलं आहे आणि त्यामुळे आता अशा परिस्थितीमध्ये ह्या आगीवरती नियंत्रण कशा पद्धतीने मिळवलं जाईल हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक।